Our today's next article is gene regulation. म्हणजे जे प्रोटीन बनवलं जातं ते प्रोटीन बनवायची प्रोसेस ही काही एकच जीन करतो अशातला भाग नाही. सिस्ट्रॉन एकच आहे, बरोबर आहे. पॉलिसिस्ट्रॉनिक असेल तर अनेक असतील ते. परंतु ज्याप्रमाणे तुम्ही एक्झाम देताय, तुम्ही स्टडी करताय, परंतु तुम्ही एकटेच त्यामध्ये पार्टिसिपेट आहात का? नाही. तुम्हाला एक्झाम देण्याच्या किंवा स्टडी करण्याच्या प्रोसेसमध्ये जसे अनेक जण इन्व्हॉल्व आहेत, तुमच्या बरोबरीनं तुमची फॅमिली इन्व्हॉल्व आहे, आपली इन्स्टिट्यूट इन्व्हॉल्व असते, कॉलेज इन्व्हॉल्व असतं, असे सगळेजण मिळून त्या नीटची तयारी करण्याच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होतात. त्याप्रमाणे प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस जी आहे ती काही एक जीन, तो स्ट्रक्चरल जीन तोच आहे, परंतु ती प्रोसेस रेग्युलेट करण्यासाठी, गरजेप्रमाणे कमी जास्त स्पीड करण्यासाठी अनेक जीनचा समूह, अनेक जीनचा ग्रुप ही प्रोसेस रेग्युलेट करतो आणि म्हणून कन्सेप्टचं नाव दिलेलं आहे जीन रेग्युलेशन. So it is a cluster of gene, group of gene which controls the particular type of protein synthesis that is called as लॅक ओपेरॉन. ओपेरॉन म्हणतो आपण. इथं आपल्याला लॅक ओपेरॉन, ओपेरॉन म्हणजे जीनचा ग्रुप, जीनचा समूह एक पर्टिक्युलर प्रोटीन बनवायच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होणार. ज्याप्रमाणे तुम्ही नीटची एक्झाम प्रिपेअर करत असताना, त्याचे प्रिपरेशन करत असताना तुमचे पॅरेंट्स, तुमचे कोचिंग सेंटरचे टीचर्स, तुमचं कॉलेज, हे सगळे त्यात इन्व्हॉल्व होतात. या सर्वांचा ग्रुप तुमच्या प्रिपरेशन मध्ये इन्व्हॉल्व होतो. त्याप्रमाणे इथं एखादं प्रोटीन बनवताना अनेक जीनचा ग्रुप त्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतो. त्या ग्रुपला आपण म्हणतो ओपेरॉन. आणि लॅक ओपेरॉन हा कन्सेप्ट जो आहे तो जॅकॉब आणि मोनॉड या सायंटिस्टनी हा कन्सेप्ट स्टडी केला लॅक ओपेरॉनचा ई कोलाय नावाच्या बॅक्टेरियामध्ये. पॅरिस या ठिकाणी हे काम केलं आणि त्यांना त्याचं नोबेल प्राइज सुद्धा मिळालेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या ई कोलाय मध्ये 260 जीन्स आर प्रेझेंट which are grouped into 75 operons. 260 जीन 75 ग्रुप त्याचे बनलेले आहेत आणि हे ओपेरॉन, हे ग्रुप वेगवेगळ्या प्रकारच्या जीनचं रेग्युलेशन करतात. So 260 genes are grouped into 75 operons. That is gene regulation. असे ओपेरॉन म्हणजे जीनचे ग्रुप प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस कंट्रोल करतात. आणि यातला मेन कन्सेप्ट जो आपल्याला इथं स्टडी करायचा आहे तो ई कोलाय मध्ये लॅक्टोज मेटाबॉलिझमची प्रोसेस कशी केली जाते तो कन्सेप्ट आहे. आणि म्हणून लॅक्टोज मेटाबॉलिझमच्या प्रोसेसमध्ये जो जीनचा ग्रुप इन्व्हॉल्व होतो त्याचं नाव आहे लॅक ओपेरॉन. So lac operon, that is a group of gene which controls, which regulate the process of metabolism of lactose sugar. लॅक्टोज शुगर जी आहे त्या शुगरचं रेग्युलेशन कसं केलं जातं? कारण लॅक्टोज शुगर
च्या मेटाबॉलिझम साठी 3 जीन लागतात. याचा जो ओपेरॉन आहे तो ओपेरॉनच आपण काढू इथं. हा ओपेरॉन, या ओपेरॉन मध्ये स्ट्रक्चरल जीन्स आहेत. स्ट्रक्चरल जीन तुम्हाला माहिती आहे आता प्रोकॅरियोटिक, ई कोलाय प्रोकॅरियोटिक आहे, त्यामुळं प्रोकॅरियोटिक mRNA किंवा प्रोकॅरियोटिक मध्ये कंडिशन कशी असते, पॉलिसिस्ट्रॉनिक. अँड हेअर Z, Y and A, 3 genes are present in this structural gene. याच्यामध्ये 3 जीन येतात. झेड जीन जो आहे साधारण 3000 न्यूक्लिओटाइडनं बनलेला आहे. वाय जीन आणि ए जीन हे 800 न्यूक्लिओटाइडनं बनलेले जीन आहे. झेड जो आहे 3064 वगैरे असं काहीतरी आहे. तर याच्यामध्ये झेड जीन जो आहे तो बीटा गॅलॅक्टो सायडेज नावाचं प्रोटीन, नावाचं एन्झाईम बनवण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. अँड बीटा गॅलॅक्टोसाइडेज इज रिस्पॉन्सिबल फॉर हायड्रॉलिसिस ऑफ लॅक्टोज into glucose and galactose. बीटा गॅलॅक्टोसाइडेज हे प्रोटीन, हे एन्झाईम कशासाठी पाहिजे, ते लॅक्टोजचं ब्रेकडाऊन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये करण्यासाठी पाहिजे. त्याच्यानंतर वाय जीन जो आहे तो परमिएबिलिटी, बीटा गॅलॅक्टोसाइडेज साठी किंवा लॅक्टोज साठी परमिएबिलिटी वाढवणे, सेल मध्ये आत घेतलं पाहिजे ना ते. तर परमिएबिलिटी वाढवण्यासाठी दुसरं प्रोटीन, दुसरं एन्झाईम या ठिकाणी बनवलं जातं, परमिएज. आणि थर्ड जीन जो आहे तो आहे ट्रान्स ऍसिटिलेज. ट्रान्स ऍसिटिलेज साठी तो जीन आहे. आणि ट्रान्स ऍसिटिलेजचा रोल काय, इट हेल्प्स इन ट्रान्सफर ऑफ ऍसिटिल ग्रुप. ऍसिटिल ग्रुप ट्रान्सफर करण्याशी संबंधित आहे ट्रान्स ऍसिटिलेज प्रोटीन किंवा एन्झाईम. म्हणजे इथं स्ट्रक्चरल जीन मध्ये 3 जीन येतात, झेड, वाय, ए. त्यातला झेड कशाला लागतो, बीटा गॅलॅक्टोसाइडेज बनवायला. बीटा गॅलॅक्टोसाइडेज कशाला लागणार, लॅक्टोजचं हायड्रॉलिसिस ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये करण्यासाठी. परमिएज, परमिएबिलिटी, बीटा गॅलॅक्टोसाइडेज म्हणा किंवा लॅक्टोज साठी परमिएबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. आणि ए जीन जो आहे तो ट्रान्स ऍसिटिलेज बनवण्यासाठी आवश्यक आहे, म्हणजे ऍसिटिल ग्रुप ट्रान्सफर करण्याशी संबंधित आहे. म्हणजे 3 एन्झाईम किंवा 3 प्रोटीन इथं बनवण्यासाठी हा सिस्ट्रॉन आहे. आणि सिस्ट्रॉन 1, सिस्ट्रॉन 2, सिस्ट्रॉन 3 cistrons are involved in this process. So here polycistronic condition is there. Polycistronic condition. आता या जीनची ऍक्टिव्हिटी रेग्युलेट करण्यासाठी, हे जरा स्ट्रक्चरल जीन, पण याला रेग्युलेट करण्यासाठी इथं ऑपरेटर जीन आहे. ऑपरेटर जीन आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला प्रोमोटर जीन आहे आणि त्याच्या बाजूला रेग्युलेटरी जीन आहे आय नावाचा. हे जे ऑपरेटर जीन, प्रोमोटर जीन आणि रेग्युलेटरी जीन आहेत ते
हे तिन्ही प्रकारचे प्रोटीन बनवायच्या प्रोसेसमध्ये मदत करणारे आहेत, ती प्रोसेस रेग्युलेट करणारे आहेत. ऍक्च्युअल प्रोटीन झेड मुळे बीटा गॅलॅक्टोसाइडेज बनणार आहे, वाय मुळे परमिएज बनणार आहे, ए मुळे ट्रान्स ऍसिटिलेज बनणार आहे, परंतु त्या प्रोसेसला मदत करण्याचं काम, ती प्रोसेस रेग्युलेट करण्याचं काम हे 3 जीन करतात, ऑपरेटर जीन, प्रोमोटर जीन आणि रेग्युलेटरी जीन. तर जीन रेग्युलेशन कसं होतं हे याच्यासाठी आपण 2 एक्झाम्पल घेणार आहोत. इन प्रेझेन्स ऑफ लॅक्टोज शुगर, इन अब्सेन्स ऑफ लॅक्टोज शुगर. जर इथं लॅक्टोजच्या ऐवजी समजा ग्लुकोज शुगर असेल, या ई कोलायच्या कल्चरमध्ये जर आपण ग्लुकोज नावाची शुगर ऍड केली, कल्चर हॅव्हिंग ग्लुकोज, तर हा ओपॅरॉन हा जीनचा ग्रुप कसं काम करेल इन प्रेझेन्स ऑफ ग्लुकोज शुगर. तर याच्यामध्ये हा जो रेग्युलेटरी जीन आहे त्याचं ट्रान्सक्रिप्शन होणार, त्याच्यापासून mRNA बनणार, त्याचं ट्रान्सलेशन सुद्धा होणार आणि पर्टिक्युलर टाईपचा, आपण एक आकारानं दाखवायचं म्हणून दाखवतोय, असाच आकार प्रोटीनचा असेल अशातला भाग नाहीये. हे रिप्रेसार प्रोटीन आहे. So regulatory gene undergo transcription and translation to produce repressor protein, and this repressor protein in absence of lactose sugar binds with operator gene. ऑपरेटर जीन बरोबर हे रिप्रेसर प्रोटीन बाइंड होतात आणि त्यामुळं हा ऑपरेटर जीन काय होतो, स्विच ऑफ. आता एखादं बटन स्विच ऑफ केलं म्हटलं की समजा फॅनचं बटन आहे, स्विच ऑफ केलं तर फॅन चालू होणार आहे का? नाही. तसंच तिथं आहे. इफ ऑपरेटर जीन बिकम स्विच ऑफ, देर इज नो ट्रान्सक्रिप्शन. इथं ट्रान्सक्रिप्शन होणार नाही, ट्रान्सलेशन सुद्धा होणार नाही. नो ट्रान्सक्रिप्शन and no translation. So beta galactosidase, permease and transacetylase enzymes are not produced. हे एन्झाईम बनत नाहीत आता, आणि लॅक्टोजचं रेग्युलेशन होण्याचा प्रश्नच नाही, कारण इथं शुगर कोणती ऍड केलेली आहे? ग्लुकोज. ग्लुकोज ही काही इंडोसर नाही आहे. लॅक्टोज मेटाबॉलिझम साठी लॅक्टोज शुगर पाहिजे ना. दुसरी कुठलीही शुगर तर तुम्ही जर ऍड केली तर काय होणार? रेग्युलेटरी जीन ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन करेल, रिप्रेसर प्रोटीन बनतील, रिप्रेसर प्रोटीन ऑपरेटर जीन बरोबर बाइंड होणार आणि ऑपरेटर जीन स्विच ऑफ होणार, आणि त्यामुळे इकडं ZYA यांचं ट्रान्सक्रिप्शन नाही, ट्रान्सलेशन नाही. त्यामुळं बीटा गॅलॅक्टोसाइडेज, परमिएज, ट्रान्सऍसिटिलेज हे सगळे जे प्रोटीन्स बनणार आहेत ते बनणार नाही. So in absence of lactose sugar, there is no transcription and translation, and beta galactosidase, permease and transacetylase proteins are not produced. Then what happens if lactose sugar is added in culture medium? लॅक्टोज शुगर जर ऍड केली कल्चर मीडियम मध्ये तर हा ओपॅरॉन कशा पद्धतीनं काम करेल तेही आपण बघू.
आता आपण यामध्ये लॅक्टोज शुगर ऍड केलेली आहे कल्चर मीडियम मध्ये. त्यावेळी हा ओपेरॉन काम कसं करेल? इकडं नेहमीप्रमाणे पहिली स्टेप होणारच आहे. रेग्युलेटरी जीन ट्रान्सक्रिप्शन करेल, ट्रान्सलेशन करेल आणि रिप्रेसर प्रोटीन बनणारच. हे बनणारच आहे. रिप्रेसर प्रोटीन बनणारच आहे. परंतु रिप्रेसर प्रोटीन बनल्यानंतर दीज रिप्रेसर प्रोटीन बाइंड्स विथ, कारण इथं कोण आहे कल्चर मध्ये? लॅक्टोज आहे. रिप्रेसर प्रोटीन बाइंड्स विथ लॅक्टोज शुगर. रिप्रेसर प्रोटीन बाइंड्स विथ लॅक्टोज शुगर. लॅक्टोज शुगर बरोबर हे बाइंड होणार आणि या प्रोटीनला इथंच पकडून ठेवणार. हेअर लॅक्टोज ऍक्ट ऍज अ इंडोसर. या प्रोसेस मध्ये लॅक्टोज हा इंडोसर म्हणून काम करतोय आणि लॅक्टोज या प्रोटीन बरोबर बाइंड झाल्यामुळं हे प्रोटीन या ऑपरेटर जीन बरोबर बाइंड होतच नाहीत. रिप्रेसर प्रोटीन डू नॉट बाइंड विथ ऑपरेटर जीन and due to that operator gene becomes switch on. आता बटन स्टार्ट झालं. लॅक्टोज शुगर असल्यामुळं बटन स्टार्ट झालं. आता बटन स्टार्ट झालं, स्विच ऑन झाल्यामुळं इकडं ट्रान्सक्रिप्शन होणार. तिन्ही जीनचं ट्रान्सक्रिप्शन होऊन mRNA बनणार. तिन्ही जीनचं ट्रान्सक्रिप्शन होऊन mRNA बनणार आणि त्याच्यानंतर याच्यापासून बीटा गॅलॅक्टोसाइडेज प्रोटीन बनणार आहे. याच्यापासून ट्रान्सलेशन मध्ये परमिएज प्रोटीन बनणार आहे आणि याच्यापासून ऍसिटिलेज प्रोटीन बनणार आहे आणि तिन्ही प्रोटीन बनल्यानंतर ते लॅक्टोज शुगरवर ऍक्ट होणार आणि लॅक्टोजचं मेटाबॉलिझम करणार. अशा प्रकारे लॅक्टोज मेटाबॉलिझमची प्रोसेस होते. व्हॉट हॅपन्स इन प्रेझेन्स ऑफ लॅक्टोज शुगर? फर्स्ट, regulatory gene undergo transcription and translation to produce repressor protein. These repressor protein now binds with lactose sugar. They do not bind with operator gene now. So operator gene becomes switch on. And when operator gene becomes switch on, there is a transcription and translation of ZYA to produce beta galactosidase, permease and transacetylase. These particular type of proteins are produced and these proteins are used in gene regulation. Metabolism of lactose sugar. मग क्वेश्चन विचारला जातो की यामध्ये इंड्यूस करण्याची प्रोसेस कुणी केली? तर लॅक्टोजनं केली. विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट एज अ इंडोसर? तर लॅक्टोज ऍक्ट एज अ इंडोसर. रेग्युलेटरी जीन जो प्रोटीन बनवणार ते प्रोटीन कोणते आहेत? तर रिप्रेसर प्रोटीन आहेत. प्रोमोटर जीन जर रेग्युलेटरी जीन न इथं लॅक्टोज केलं तर प्रोमोटर जीन बरोबर पॉलिमेरेज एन्झाइम बाइंड करणार आहे ना, तरच बाइंड करणार आहे ते इन प्रेझेन्स ऑफ लॅक्टोज.
आणि मग ऑपरेटर जीन स्विच ऑन झाल्यानंतर यांचं ट्रान्सक्रिप्शन होईल, तिघांचंही ट्रान्सक्रिप्शन, तिघांचंही ट्रान्सलेशन आणि बीटा गॅलॅक्टोसाइडेज, परमिएज आणि ट्रान्स ऍसिटिलेज हे प्रोटीन बनतील. अशा प्रकारे जरी एखादं प्रोटीन बनत असलं तरी ते प्रोटीन बनण्यासाठी इतरही जीन त्या प्रोसेसला मदत करत असतात. इतरही जीन त्या प्रोसेसचं रेग्युलेशन करत असतात आणि त्या फेनॉमेनॉनला आपण म्हणतो जीन रेग्युलेशन. ओपेरॉन अनेक प्रकारचे आहेत. इथं फक्त आपण लॅक ओपेरॉन स्टडी केलाय. नोट्स मध्ये मी ट्रिप्टोफॅनचा ओपेरॉन सुद्धा टाकलेला आहे, तुम्हाला आवश्यक नाही आहे, परंतु ओपेरॉन कसे असतात, ग्रुप कसे असतात जीनचे हे समजावं म्हणून टाकलेलं आहे. हे समजावं म्हणून तुम्हाला इतर ओपेरॉनचा सुद्धा थोडा म्हणजे अभ्यास असला पाहिजे, त्याची माहिती थोडीफार असली पाहिजे. क्वेश्चन विचारताना समजा वेगळा क्वेश्चन कुणी विचारला तर थोडी माहिती असावी या उद्देशानं तो टाकलाय. परंतु आपल्याला सिलेबसला फक्त हा एकच ओपेरॉन आहे, लॅक ओपेरॉन, म्हणजे लॅक्टोज मेटाबॉलिझम करणारा ओपेरॉन. दिस इज अबाउट लॅक ओपेरॉन अँड जीन रेग्युलेशन. नेक्स्ट लेक्चर आपण उद्याच्या लेक्चरला पाहू जीनोम, ह्युमन जीनोम प्रोजेक्ट,